ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ॐ श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून आणि सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतो आहे रात्री 8 वाजता. आणि या भेटीतून आपण प्रत्येक वेळेस भगवद्गीतेच्या नवनवीन अध्यायातल्या नवनवीन श्लोकातले शब्द, त्यांचे अर्थ म्हणजे सगळ्याच अर्थाने, तत्त्वज्ञानाच्या अंगाने असेल, व्यवस्थापनाच्या अंगाने असेल, वाङ्मयीन सौंदर्याच्या अंगाने असेल किंवा व्याकरणाच्या अंगाने असेल, प्रत्येक शब्दाचा अधिकाधिक सखोल अभ्यास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि ही आहे विचारांची देवाणघेवाण. आणि या देवाणघेवाणीतून आपल्याला सगळ्यांनाच आनंद मिळतो आहे. बोधयन्तः परस्परं तुष्यन्तीच रमन्तीच, समाधानही होतं आहे आणि आनंदही मिळतो आहे. हे आपल्या अभिप्रायांवरनं, कमेंट बॉक्समधल्या कमेंट्सवरनं, व्हॉट्सॲपच्या मेसेजेसवरनं माझ्यापर्यंत पोचतं आहे. आणि आपल्याकडनंही मला काही नवीन विचारांची शिदोरी मिळते. त्यामुळे अशी ही विचारांची देवाणघेवाण आपल्याला समृद्ध करून सोडते. आणि म्हणूनच आपण दर सोमवारची वाट बघतो आहे. आज आपण 17व्या अध्यायातले काही पुढचे श्लोक बघणार आहोत. मागच्या सोमवारी आपण 17व्या अध्यायाला म्हणजे श्रद्धात्रय विभाग योगाला सुरुवात केली. श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे काय, तर प्रत्येकामध्ये म्हणजे ही सगळी प्रकृती जी आहे, ही संपूर्ण प्रकृतीच मुळी त्रिगुणात्मक आहे. आणि माणूस हा त्या प्रकृतीचाच एक भाग आहे. आणि त्यामुळे प्रत्येक माणूस हा त्रिगुणात्मक आहेच. प्रत्येक माणूस कशाला, या प्रकृतीतली प्रत्येक वस्तू ही त्रिगुणांनी भरलेली आहे. मात्र या त्रिगुणांच्या ओळखायचं कसं, हे त्रिगुण म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक, हे त्रिगुण माणसाच्या अंगामध्ये कुठला गुण जास्त प्रबळ आहे हे ओळखायचं कसं, हेही मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. कारण अर्जुन कसा आहे, विचक्षण श्रोता आहे पण रुजू मनाचा आहे, अतिशय सरळ निष्कपट मनाचा आहे. त्यामुळे त्याला नेमकं कळत नाही आहे. भगवंतांच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ त्याला समजतो आहे. मागच्याच अध्यायामध्ये भगवंत म्हणाले होते ना, यश शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम वाप्नोती न सुखं न परांगती. जो कामभावनेनी प्रदीप्त होऊन किंवा कामभावना ज्याची प्रबळ आहे आणि तो जी कामं शास्त्रविधीला न अनुसरता करतो, त्याला इथलंही सुख नाही, म्हणजे ऐहिक पण नाही आणि पारलौकिक पण नाही, इह पण नाही आणि अमूत्र पण नाही, अशी त्याची अवस्था होते. आणि ह्याच वचनाला, याच विधानाला अनुसरून अर्जुनाने प्रश्न विचारला होता. 17व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच
अर्जुन विचारतोय, ये शास्त्रविधिमुत्सृज्य, तोच शब्द आहे, यजन्ते श्रद्धयान्विताः. ज्यांना शास्त्रविधी माहिती नाही आहे पण श्रद्धेने अनुसरण मात्र करतायत, त्यांची निष्ठा कुठली मानायची? तेषां निष्ठा तू का कृष्ण? कृष्णा, तू मला हे सांग, त्यांची निष्ठा तरी कोणती, त्यांची श्रद्धा तरी कोणती? आणि म्हणून म्हटलेलं आहे, तेषां निष्ठा तू का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. सात्विक म्हणायचं, राजसिक म्हणायचं का तामसिक म्हणायचं ह्या लोकांना? आणि भगवंत अर्जुनाच्या या प्रश्नावर अतिशय प्रसन्न झालेले आहेत. त्यांना अतिशय आनंद होतो आहे. कारण शेवटी ही गुरु शिष्यांची जोडी आहे. जरी त्यांच्यामध्ये सख्यभाव असला, जरी ते एकमेकांचे मित्र असले, तरीसुद्धा गुरु शिष्यांची ही जोडी आहे. आणि शिष्यांनी उत्तम प्रश्न विचारले की गुरूंना आनंदच होतो. आणि उत्तम प्रश्न कशाला म्हणायचं? की जे आणखीन खोलवर ज्ञान किंवा जिज्ञासू वृत्तीने जे प्रश्न विचारतात, ज्यांना ज्ञानाची ओढ आहे, तळमळ आहे, अधिकाधिक आपलं जिज्ञासा तृप्त करून घेण्याची जी ज्यांना ओढ आहे, असे जे जिज्ञासू शिष्य आहेत, हे गुरूंना आवडतात. मागे आपण पाहिलं होतं ज्ञानकर्म संन्यास योगामध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न कसे विचारायचे? परिप्रश्न, सगळ्या बाजूनी प्रश्न. आणि अर्जुनाचा प्रश्न हा मागच्या विधानाला अनुसरू नये, तो धागा पुढे नेला आहे. आणि म्हणून ह्या प्रश्नावर प्रसन्न होऊन भगवंत त्याला सांगतात की सांगतो ना तुला, त्रिविधा भवती श्रद्धा. 3 प्रकारच्या श्रद्धा असतात. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. आणि या श्रद्धा काही बाहेरनं आणायच्या नसतात, स्वभावजा. जे एखादा जीव जन्माला येतो तेव्हा त्याचे जन्मजात, जन्मगत, सहज म्हणजे जन्माबरोबरच आलेली अशी ही श्रद्धा आहे. आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे स्वाभाविकी श्रद्धा आहे. देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. आता त्याच्याबद्दल तुला सांगतो असं म्हणून भगवंतांनी आता विवरण करायला सुरुवात केलेली आहे. भगवंत पुढे म्हणतात, सत्वानुरूपा सर्वस्य त्रिविधा भवति प्रियः श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यश्रद्धस्स एव सः. ज्याची जशी श्रद्धा असते तसा तो माणूस ओळखावा. असं अगदी थोडक्यामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, अगदी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यावरनं आपण काय समजायचं? भगवंतांची ही गीता सगळी संक्षेपानेच सांगितलेली आहे. त्याचा विस्तार आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या मतीनुसार, आपापल्या गुरुपदिष्ट मंत्रानुसार त्याचा विस्तार करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आणि म्हणून तर ही गीता नित्य नूतन आहे. जसा तुम्ही अर्थ लावाल तसा अर्थ लागतो आणि प्रत्येक अर्थ हा बरोबरच असतो असंही म्हणता येईल. आता या श्लोकाचा अर्थ लावताना असंही म्हटलं जातं की पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचं आहार कसा, तुमचं यज्ञ कसा, तुमचं तप कसं, तुमचं दान कसं, याच्यावरनं ही सगळी श्रद्धा कशी आहे हे ठरत असतं. किंवा आणखीन वेगळ्या भाषेत सांगू का, एका दुसऱ्या ग्रंथाच्या आधाराने हा जेव्हा मी अभ्यास केला त्याच्यात असं म्हटलं होतं, फार महत्त्वाचं आहे बरं का, लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं आहे. 6 गोष्टींवर तुमचा स्वभाव ठरत असतो. 6 गोष्टी. कुठल्या 6 गोष्टी? भजन आणि भोजन. तुम्ही भजन कुठल्या देवतेचं करताय आणि भोजन कशा प्रकारचं घेताय याच्यावर तुम्ही कसे आहात हे ठरत असतं. भजन आणि भोजन. पुढची गोष्ट आहे तुमचं भवन आणि भ्रमण. तुमचं घर कसं आहे आणि तुम्ही कुठे कुठे फिरता याच्यावर सुद्धा तुमचा स्वभाव ठरत असतो. भवन आणि भ्रमण. आणि तिसरं जोडी आहे तुमची भाषा कशी आहे आणि तुमची भूषा कशी आहे, वेशभूषा कशी आहे, याच्यावरही तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं. म्हणजे बघा, 6 गोष्टी आपण पाहिल्या. भजन आणि भोजन, भवन आणि भ्रमण, भाषा आणि भूषा, याच्यावर माणूस ठरत असतो. आपण वरवर बघूनसुद्धा अंदाज लावू शकतोच ना. एखाद्याची भाषा शुद्ध आहे, उच्चारण शुद्ध आहे, शब्द
शब्दांची निवड अचूक आहे, तेव्हा त्याचं कल्चर, त्याची संस्कृती, त्याचा स्वभाव, एकूण त्याचं वागणं किंवा त्याचा आचार धर्म त्याच्यावर कळतो. अगदी फोनवर बोलताना सुद्धा एका हॅलोमधनं सुद्धा आपल्याला पलीकडचं माणूस जरी पाहिलेलं नसलं तरीसुद्धा त्याची थोडी ओळख पडते. जेव्हा बोलण्यामध्ये गोडवा असतो, जेव्हा बोलण्यामध्ये सभ्यता असते, त्याच्यातनं संस्कृती दिसून येते, त्याच्यामधनं दुसऱ्याबद्दलचा आदर प्रेम दिसून येतं एका हॅलोमधनं. तोच हॅलो जर का तिरसटून किंवा वेडावाकड्या आवाजात उच्चारला, हॅलो कोण बोलत आहे, असं उच्चारलं तर आपल्याला कळूनच चुकतं की ती व्यक्ती कशी आहे. म्हणजे बघा ना, उच्चारातनं कळतं, तसंच भोजनातमधनं कळतं आपल्याला. प्रत्येक गोष्ट या साही गोष्टींवरनं माणसांचा स्वभाव कळतो. भाषेवरनं कळतो, भूषेवरनं कळतो. अतिशय सवंग जर का वेशभूषा असेल, अतिशय थिल्लर जर का वेशभूषा असेल, तरीसुद्धा आपल्याला त्या माणसाच्या विचारांना किती उथळपणा हे कळतं. आणि तेच सात्विक शालीन जर का वेशभूषा असेल तर त्या विचारांची खोलीसुद्धा जाणवते. त्यामुळे भाषा आहे, भूषा आहे, भवन आहे, भ्रमण आहे. तुमच्या घरावरनं सुद्धा कळतं. घराचं असं म्हणतात की घराचं अंगण हा घराचा आरसा आहे. बाहेर पूर्वी जेव्हा छोटी घरं होती पण बैठी घरं होती तेव्हा घराला अंगण असायचं. त्या अंगणामध्ये एक तुळशी वृंदावन असायचं, एक छानशी रांगोळी काढलेली असायची, सकाळ संध्याकाळ तिथे एक दिवा लावलेला असायचं. घरात प्रवेश करण्याआधीच घराचं मांगल्य, घराचं पावित्र्य कळतं ना. त्यामुळे भवनावरनं किंवा भ्रमणावरनं तुम्ही कुठल्या भागाला वारंवार भेटी देत आहात, हिमालयामध्ये जात आहेत का नुसतंच छान छोकीच्या गोष्टी करता, ह्याच्यावरनं सुद्धा तुमचा स्वभाव समजत असतो. त्यामुळे भवन आहे, भ्रमण आहे, भजन आहे आणि भोजन आहे. कुठल्या देवतेचं भजन करता आणि कशा प्रकारचं भोजन घेता. जर का तामसी आहार असेल, अतिशय चमचमीत, अतिशय तेलकट तुपकट आहार असेल, त्याच्यावरनं सुद्धा माणसाचा स्वभाव ठरत असतो आणि कळतही असतो. आणि भजन कुणाचं करता ह्याच्यावरनंही सगळं ठरत असतं. म्हणजे बघा, ह्या 6 गोष्टींवरनं जसं ठरतं आणि तेच ह्याच्यात सांगितलं आहे. भगवंत हेच सांगतात की तुमचा आहार विहार किंवा तुमची भाषाभूषा किंवा तुमचं भजन भोजन ह्या सगळ्यावरनं स्वभाव कळतो आणि तुमची निष्ठा काय आहे, तुमची श्रद्धा कशा प्रकारची हे समजत असतं. हे तर आता मागच्या वेळेस आपण त्याची पार्श्वभूमीसुद्धा पाहिली होती. आता आज मात्र मागच्या वेळेस 3 श्लोक झाले. ते 4थ्या श्लोकाला नुसता प्रारंभ केला होता, पण तो काही श्लोक पूर्ण झाला नव्हता. तो श्लोक काय येते तरी बघूया. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसी राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. काय म्हटलेलं आहे बघा. आता या अगदी सहज समजण्यासारखा आहे, कुणालाही हा श्लोक वाचल्यावर समजेल. यजन्ते सात्विका देवाः. यजन्ते कोण? सात्विकाः पुरुषाः देवान यजन्ते. कळला की नाही तुम्हाला अर्थ? सात्विक पुरुष देवदेवतांचं भजन करतात. नंतर यक्षरक्षांसी पुरुषाः राजसाः पूजन्ते यजन्ते. राजस प्रकारचे लोक आहेत, मध्यम प्रकारचे लोक आहेत, ते यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात. आणि तामसाः जनाः कोणाची पूजा करतात? प्रेतान् भूतगणांश्चान्ये. प्रेत भूतगण यांची स्मशानात जाऊन जी पूजा करतात याच्यावरनं कळतंच. यजन्ते म्हणजे त्याची पूजा करतात असं म्हटलेलं आहे. आता बघूया आणखीन याचं विवरण. हा झाला साधा शब्दार्थ. आता विवरण बघूया. बघा आता काय म्हटलेलं आहे. हे जे वामाचारी लोक असतात ना, वाम आचारी, वाम म्हणजे डावे, म्हणजे जरा कमी दर्जाचे. वामाचारी जे तांत्रिक लोक आहेत यांना वाईट गोष्टी केल्याशिवाय समाधानच मिळत नाही. चुकीच्या, अनितीने, अन्याय्य मार्गाने त्यांना जायला अतिशय आवडतं. आणि हे जे अघोरी पंथाचे लोक आहेत ना, किंवा ज्यांना काय ब्लॅक मॅजिक करणारे लोक असतात,
कृष्ण यातू म्हटलेलं आहे. काळी जादू करणारे लोक, करणी, जादूटोणा, चेटूक असे करणारे जे लोक आहेत त्यांना 5 गोष्टींचा 5 मचा ते पुरस्कार करतात असं म्हटलेलं आहे. बघूयात आपण ह्या निमित्ताने ते कुठल्या 5 मचा पुरस्कार करतात. एक आहे मद्य, मांस, मत्स्य, मदिरा, मुद्रा आणि मैथून. या 5 गोष्टी त्यांना अतिशय प्रिय आहेत. मद्य, मांस, मत्स्य. मद्य म्हणजे मदिरा, म्हणजे अपेयपान, दारू पिणारे लोक आहेत. मांस, मच्छी खाणारे लोक आहेत. आणि मुद्रा, मुद्रा म्हणजे चांगल्या मुद्रा नाही आहेत, ज्ञानमुद्रा किंवा अशा ध्यानमुद्रा नाही, तर वाईट मुद्रा करणारे जे लोक आहेत किंवा त्याचा अभ्यास करणारे किंवा या काही ग्रंथांमध्ये काही ज्या चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा दुसऱ्यांचं अहित करणाऱ्या किंवा शत्रूवर मात करण्यासाठी, शत्रुपीडा नाहीशी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या जातात, त्याचाच अतिरेक करणारे जे लोक आहेत ते मुद्रा करणारे. आणि मैथून म्हणजे स्त्री पुरुष संबंधामध्ये अतिशय आसक्त झालेले हे लोक आहेत. त्यामुळे मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथून ह्या 5 मचा ते पुरस्कार करतात. आणि खरं सांगू का, असे वागणारे लोक ही समाजाला लागलेली खरं तर कीड आहे. जसं आंब्याच्या पेटीमध्ये, आंब्याच्या आढीमध्ये एखादा नासका आंबा असला तरी सगळ्या आंब्याची वाट लागते किंवा सगळ्या आंब्याला कीड लागू शकते, नासतात. असं जर आहे तर ही धर्माला आणि अशी लोकच धर्माची अधोगती करतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ही जी ग्लानी आणणारी लोक आहेत, ही समाजाची जी घट्ट बांधणी आहे, जो सुदृढ समाज आहे त्याला खिळखिळा करणारे हीच लोक आहेत. अघोरी पंथाचे लोक आहेत, हे धर्माला दरिद्री बनवतात. असे हे समाजकंटक म्हणजे जणू काही पापाचा मूर्तिमंत असा पुतळाच मानता येईल. इतके पापी लोक असतात की आपण कल्पनाही करू शकत नाहीत. अशी पापं करायला हे प्रवृत्त होतात आणि नुसतेच नाही तर आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन जातात. त्या पापाचा किंवा त्या अन्याय मार्गाचाच ते पुरस्कार करतात आणि साधे सुधे गरीब भाबडे लोक ह्याला भुलतात लवकर, ज्याला इन्स्टंट मनी म्हणतात किंवा लगेच पैसा मिळवण्याच्या वाईट मार्गाने असे हे लोक असतात. आणि मग त्यामुळे समाजाची नागवण ते करतात. तशा दुष्टांना चांगला उपदेश काही मानवत नाही. आपण त्यांना सांगायला गेलो, चांगलं काही बोलायला गेलो तर ते त्यांना आवडतसुद्धा नाहीत आणि ते त्यांना पटतसुद्धा नाहीत. अशा अधपतित समाजामध्ये स्त्रैण लोकांची संख्या अधिक असते. स्त्रैण लोक अतिशय खालच्या पातळीवरचे हे लोक असतात आणि ते भोगवादाचा पुरस्कार करतात. चंगळवाद, की इन्स्टंट मनी, लगेच हे 2-4 खून केले की एवढा एवढा पैसा मिळणार आहे, ह्या गैरमार्गाने गेल्यावर एवढा पैसा मिळणार आहे, या गाड्या उडवायला मिळणार, हाच त्यांना ह्याचंच आकर्षण असतं. आणि असे लोकही आहेत आणि त्यांचं चित्त फक्त लाभावर, फक्त फायदा कायम, मला ह्याच्यातनं काय मिळणार, किती मिळणार एवढंच आहे. समाजाचं किती का नुकसान होईना, मला काय त्याचं, ही जी वृत्ती आहे. आणि त्यामुळे असे हे लोक पैशासमोर आणि स्त्रीसमोर अतिशय शरणागत, अतिशय लाचार असतात. न्यायनीतीची त्यांना चाडसुद्धा नसते. आणि खरंच आहे, कामवासनेनी एकदा धुंद झाला ना माणूस की त्याला कशाचंही बंधन उरत नाही. कामातुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलेलं आहे. असे हे गैरव्यवहार ते करत असतात. आणि मग असे लोक आपल्याला समाजातही दिसतात, अगदी नाही असं नाही आहे. आणि मग ते स्त्रीचा इतके स्त्रीपुढे लाचार होतात, इतके दीन दुबळे होतात की मंचकी बैसे राणी आणि माता वाहत असे पाणी. ज्यांच्या घरी आई नोकरासारखी कामं करते आणि त्यांची पत्नी बसून राहते आणि ह्याचं ह्यांना काहीही वाटत नाही, अशीही लोक या समाजात आहेत. अशी या समाजाची अवस्था असते. आणि मग हे आळशी साधक, आणि मग काय होतं, अशा आळशी साधकांना गुरु पण बरोबर तसेच भेटतात. भोंदू, ढोंगी असे आपमतलबी गुरु त्यांना भेटतात. आणि मग अशी एकदा सांगड बसली की शिष्य गुरूंची स्तुती करतो आणि गुरु शिष्याना नाही नाही त्या मार्गाने पैसे मिळवण्याचे मार्ग सुचवत असतात. असं हे उदंड पीक आलेलं आहे.
अगदी तुकाराम महाराजांच्या किंवा आमच्या समर्थांच्या काळात तर ब्राह्मणांचं सुद्धा अधःपतन झालेलं होतं आणि म्हणूनच त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी या संतांनी केवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे. कारण असं म्हटलेलं आहे, तुकाराम महाराज तर असं म्हणतात, कोडियांचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. कोड आलेल्या माणसाला तुम्ही गोरा म्हणाल का? कोडियांचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. अहंकाराने मिळवलेलं जे ज्ञान आहे किंवा त्या ज्ञानाचा ज्यांना अहंकार झाला आहे ते ज्ञान हे ज्ञान नाहीच उरत असंही म्हटलेलं आहे. आणि मग असे लोक आता लक्षात घ्या, असे लोक आता देव तर अनेक प्रकारचे आहेत. कुठल्याही देवाला इथे नावं ठेवण्याचा किंवा कमी लेखण्याचा उद्देशच नाही आहे. पण देवांमध्ये सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ देव कुठला आहे आपण मागे पाहिलं होतं, अंतवत्तु फलंतेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी. सगळ्यात श्रेष्ठ आहे ते परब्रह्म. त्या परब्रह्माच्या खालोखाल त्याने डिसेंट्रलायझेशन केलं आणि म्हणून मग 3 कामं करणारे 3 देव त्यांनी निर्मिले, ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती लय. त्यामुळे हे देव श्रेष्ठच आहे, परब्रह्म सर्वात श्रेष्ठ आहे. पण हे 3 देव आहेत, मग नंतर बाकीचे मध्यम देव आहेत. असं करत करत आणखीन ग्रामदेवता आहे, क्षुद्र देवता आहेत. म्हणजे प्रत्येक गावाचं काही भैरोबा असतो, जाखाई जोखाई अशी काही देवांची पूजा किंवा रंडी चंडी मुंजाबा भैरोबा म्हैसासूर अशा क्षुद्र देवतांची जे पूजा करतात त्यांच्या श्रद्धेबद्दल मला काही आक्षेप नाही आहे बरं का. पण अशा देवतांची जे पूजा करतात ते तामसी वृत्ती असतात. मग त्या देवाला बोकड कापा, देवाला कोंबडं कापा, बळी द्या, असं करत करत ते त्याची स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवून घेतात. असे लोक जे आहेत ते तामसी वृत्तीचे लोक आहेत असं म्हटलेलं आहे. अशा सगळ्या देवतांना टाकून तुकाराम महाराज यांनी तेव्हाही सांगितलं की तुम्ही करा भक्ती, तर त्या एका विठ्ठलाची भक्ती करा. आणि खरंच आहे, हे सगळं करण्यासाठी आपण मागच्या अध्यायात पाहिलं होतं ना, हे सगळीकडे इकडे चांगल्या गोष्टीकडे मन वळण्यासाठी मन सात्विक पाहिजे आणि मन सात्विक होण्यासाठी सद्गुण अंगी बाणवायला पाहिजे. आणि कोणताही सद्गुण एका दिवसात अंगी बाणवत नाही, एका दिवसात अंगी बाणवताच येत नाही. हळूहळू रोज थोडं 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 मुंगीच्या पावलांनी का होईना रोज ठरवायचं की मी काल होते त्यापेक्षा आज उच्च स्थानावर जाणार आहे, वरच्या पायरीवर जाणार आहे. असं केलं तर हे 26 सद्गुण आपल्याला निश्चितपणाने आत्मसात करता येतील. आणि म्हणून याच्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करायला पाहिजे. पण तपश्चर्या म्हणजे काय, तप म्हणजे काय, हेही आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आणि मग तो हळूहळू सद्गुण धारण करता येतो. म्हणजे जीवन कसं आहे सांगू का, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. क्षणाक्षणांनी आपल्याला त्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. या 84 लाख योनीमधनं हा इतका दुर्लभ असा मानव जन्म मिळालेला आहे. बहुत जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट. किती योनीतनं आपण फिरून आले, वी हॅव ट्रॅव्हल्ड अ लॉट. आपण केवढा प्रवास करून आला आणि हा मानव जन्म मिळाला आहे. आता याच्यातला एक क्षणसुद्धा वाया घालवायचा नाही आहे, एक कणसुद्धा वाया घालवायचं नाही. प्रत्येक क्षण सार्थकी लावायचं आहे. क्षणशः कणशश्चैव काय साधायचं आहे, विद्यामर्थं च साधयेत, विद्या प्राप्त करायची. प्रत्येक क्षण आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ हा आपला गुरुच आहेत. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले असं म्हणतात. पण आपल्या जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला काही ना काहीतरी शिकवलंच आहे. त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाने प्रत्येक कणातनं विद्यामर्थं च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या. जाऊ दे, आज नको, आजचा दिवस जाऊ दे, उद्या करू नक्की. असं करत क्षण क्षण हातातनं निसटून चाललेत. क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. असं नाही, न करता आपल्याला काहीतरी सार्थक करायचं ह्या जीवनाचं. आणि आता म्हणून तर या त्रिसूत्री सांगितलेली आहे समर्थांनी, विचार, विवेक आणि वैराग्य. हे त्रिसूत्री जर का तुम्ही अंगी बाणवली तर ह्या जीवनाचं निश्चितपणाने सार्थकता करता येईल.
म्हणजे बघा ना, सगळीकडे परमेश्वर पाहायला खरंच ती दृष्टी जर का मिळाली तर कुठेच आपण व्यर्थ दवडणार नाही. ना वेळ दवडणार, ना वस्तू, ना काही पाणी, कुठलाही पदार्थ वाया घालवायचाच नाही, अशी शिकवण आपल्याला मिळेल. गॉड इज नो व्हेअर असं एक वाक्य होतं. तेव्हा स्वामीजींनी त्या फक्त एक डब्ल्यू इकडे बदलला. गॉड इज नो व्हेअर असं वाक्य होतं, त्याचा तो डब्ल्यू इकडे आणला आणि लिहिलं की गॉड इज नाऊ हिअर. परमेश्वर इथेच आहे. आणि खरंच आहे, इथे म्हणजे इथेच या चराचरामध्ये, या कणाकणामध्ये परमेश्वर आहे, अशी विचारधारा आपली झाली तर आपल्याला सगळीकडे परमेश्वर दिसेल. आणि ह्या जीवनाचं हे यंत्र जे मिळाले ना आपल्याला, हे जीवन सार्थक करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट मिळालं आहे. आणि कुठलंही इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे असेल, समजा अगदी आता पूर्वी शिवणाची मशीन असायची, किंवा घरात एखादा पंखा असेल, काही वस्तू असेल, किंवा सायकल असेल, स्कूटर असेल, कार असेल, प्रत्येक यंत्र, किंवा आता आधुनिक जगामध्ये वॉशिंग मशीन आहे, मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे, अनेक गोष्टी आपल्या घरात असतात. पण प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स करावा लागतो ना, सर्व्हिसिंग करावं लागतं ना. गाडीचं सुद्धा काही ठराविक अंतराने सर्व्हिसिंग केलं तरच ती गाडी कंडिशनमध्ये राहते. मग ह्या शरीराचं सर्व्हिसिंग नको का करायला? करायलाच पाहिजे. त्यामुळे हे करण्यासाठीच मग आता काय काय करायचे याच्यासाठीच हा सगळा अध्याय आपल्याला सांगितलेला आहे. आत्ता आपण बघतोय ते पूजा कशाची करतात. आणि बघा ना, हे तामसी वृत्तीचे जे लोक असतात, म्हणजे अंगात येणं आहे, देवीसाठी बकरं किंवा कोंबडं कापणं आहे, या गोष्टी करणं म्हणजे तामसी श्रद्धा आहे. किंवा समारंभ करणं किंवा उत्सवप्रिय असणं ही राजसी श्रद्धा आहे. आणि त्याच्या उलट अभ्यास करणं, एकांतवास धारण करणं, वैराग्याची वृत्ती असणं ही सात्विकी श्रद्धा आहे. म्हणून तर ह्याच्यावरूनच तर कळतं, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. हा श्लोक कळला आपल्याला, कोण कशाची पूजा करतं हे कळलं आपल्याला. आता 5वा आणि 6वा श्लोक आपण एकत्रित घेणार आहोत आणि मग 7व्या श्लोकाकडे वळणार आहोत. 5वा आणि 6वा श्लोक काय आहे? अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् विद्या सुरनिश्चयान्. काय अर्थ आहे बघूया. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. ये जनाः म्हणजे जे लोक काय करतात? तपश्चर्या करतात, तप करतात. आता तपचा अर्थ आणखीन आपण सखोल बघणारच आहोत, पण मागच्या वेळेस आपण तपचा अर्थ बघितला होता डिसिप्लिन, ऑर्डर, एवढा तर करायला पाहिजे. पण ह्याला शास्त्राचं अधिष्ठान पाहिजे, शास्त्राची बैठक पाहिजे. पण हे लोक अशास्त्रविहितं घोरन, शास्त्र वगैरे काही वाचत सुद्धा नाहीत, मन मानेल तसं वागतात. किंवा माझी मर्जी हाच त्यांचा फंडा असतो. मला असं वाटते म्हणून मी असं वागणार, माझ्या मनाचा मी मालक आहे, असं म्हणणारे लोक आहेत ना. अशास्त्रविहितं घोरन तप्यन्ते ये तपोजनाः. जे लोक असं तप करतात, आणि ते कसं तप असतं? दंभाहंकार संयुक्ताः. दंभ आणि अहंकाराने युक्त. अहंकार म्हणजे मीच शहाणा, मी म्हणतो ते सगळं बरोबरच आहे. आणि दंभ म्हणजे त्याच्याही पलीकडे आहे, की वरवर सात्विकतेचा मुखवटा धारण करायचा, पण आतून मात्र अतिशय तामस वृत्ती असते. दंभ अहंकार संयुक्ताः. आणि काय म्हटलेलं आहे त्या लोकांबद्दल, त्यांची तपश्चर्या कशी असते? कामराग बलान्विताः. कामना आहेत, कामभाव अतिशय प्रबळ आहे, राग आहे, राग म्हणजे आसक्ती, अतिशय ओढ आहे, अतिशय त्या प्रपंचामध्ये लडबडलेले लोक आहेत. कामराग बलान्विताः आणि बलानी युक्त आहेत. असे लोकांची तपश्चर्या ही अधोगतीलाच खरं तर नेणारी आहे. म्हणजे अशा लोकांना भगवंत मान्यच नाही आहे. मीच काय तो श्रेष्ठ आहे, मीच काय तो भगवंत आहे. आणि ज्यांची शास्त्रावरही श्रद्धा नाही, अशी माणसं आपल्या आपल्या मनाप्रमाणे वागत असतात.
मी म्हणतो तेच पूर्व दिशा. माझ्या मनाप्रमाणेच मी वागणार आणि इतरांनी वागायचं. आणि असे लोक कुणालाही जुमानत नाहीत. म्हणजे आई वडील असू दे, गुरु असू दे, कोणाचंही ते ऐकत नाहीत. आणि आपल्यासमोर काही उदाहरणं कमी आहेत का? अहो रावणाने काही कमी तपश्चर्या केली होती का? रावण हा तपस्वी होता आणि म्हणून तर त्यांनी शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि वर मागितलेला होता. पण शिवशंकरांचं सुद्धा त्यांनी कैलास पर्वताला सुद्धा हलवलेलं आहे. म्हणजे तपश्चर्या जरी असली तरी ती वाईट दिशेने, वाईट गतीने, अधोगतीकडे नेणारी आहे. असेच या समाजामध्ये काही तामसी लोक तपश्चर्यासुद्धा करतात, उपवास करतात, व्रत करतात, उद्यापनं करतात, पण ती सगळी अघोरी आहेत. उपाससुद्धा असे उपास करतात की त्याच्यामुळे त्यांच्याही देहाला क्लेश होतो, त्या आत्मारामालाही क्लेश होतो. असले काहीतरी अघोरी उपास करूच नाही आहेत. त्यामुळे हे रावणाचं उदाहरण आहे. दुर्योधन काही कमी हुशार होता का? दुर्योधन काही त्याला माहिती नव्हतं का? कसं वागावं, धर्मशास्त्र तो काही शिकला नव्हता का? जसा अर्जुनाने द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेतलं आहे तसं दुर्योधनाने पण घेतलंच आहे की. मग दुर्योधनाला काही येत नव्हतं का? तो म्हणतोच ना, तो स्वतःच म्हणतो, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. मला धर्म काय आहे माहिती आहे, पण तिकडे वळणच होत नाही, माझं मनच तिकडे जात नाही. मला अधर्म काय आहे हेही माहिती आहे, पण तिथून माझी निवृत्तीच होत नाही. का होत नाही? तर आत कोणीतरी एक देव बसलेला आहे की तो जसं सांगतो तसंच मी वागतो. तो आत कुठला देव आहे? तो त्याचा अहंकार आहे. त्यामुळे अहंकार, आणि रावणाला सुद्धा अहंकार होता, त्याच्या तपश्चर्येचा, त्याच्या वैभवाचा, त्याच्या पराक्रमाचा अहंकार होता. आणि म्हणून तर प्रभू रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा इतर सगळ्यांनी त्यांचा गुणगौरव केला. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले होते ना की रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा, उसके मैंने मारा. त्याच्या अहंकाराने तो मेलाय. त्यामुळे त्यांची तपश्चर्या, त्यांचं उपवास, त्यांची व्रत उद्यापनं हे सगळं व्यर्थ आहे. कारण ते अशास्त्रविहितं घोरन, घोर तपश्चर्या करतात पण शास्त्रविधीला अनुसरून अजिबात नाही. त्यामुळे त्यांचं ते काहीच योग्य ठरत नाही. अहो रावण तर आपल्या आजोबांनासुद्धा म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी तुच्छ लेखलेलं आहे. मंदोदरीसारखी साध्वी स्त्री त्याची पत्नी असताना त्या मंदोदरीच्या पित्याला, म्हणजे माल्यवान ऋषी होते, त्या माल्यवानांनासुद्धा रावणाने थेरड्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे वडीलधाऱ्यांचा आदर नाही, कुणाचा सन्मान नाही, कशाबद्दल श्रद्धा नाही, अशी ज्यांची वृत्ती आहे त्यांचं वर्णन ह्याच्यात केलेलं आहे, तामसा जनाः. आणि मग हे लोक कसे काय करतात? म्हणजे बघा ना, कंससुद्धा मथुरेचा अधिपती होता, पण काय उपयोग? सगळं होतं, वैभव आहे, शौर्य आहे, पराक्रम आहे, सगळ्या तपश्चर्या आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण या चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या आहेत. आणि म्हणून अशा लोकांनी समजा उपवास केला तरी ते काय होतं? त्याच्यामुळे क्लेश होतात. कुणाला? पुढच्या श्लोकात सांगितले, कर्षयंत शरीरस्थं भूतग्राममचेतसः मांचैवांत शरीरस्थं तान विद्या सुरनिश्चयान. काय म्हटले बघूया बरं का. माम अचेतसः, अचेतसा काय म्हटलेले? अचेतस, चेतस म्हणजे बुद्धी आणि अचेतस म्हणजे निर्बुद्ध नाही, अविवेकी. अविवेकी लोक काय करतात? कर्षयंत शरीरस्थं भूतग्रामम, शरीरस्थ शरीरात असलेल्या भूतग्रामाला द्वितीय विभक्ती वापरले. भूत म्हणजे महाभूतांचा जो समुदाय आहे ना, हे शरीर पंचमहाभूतांचा बनलेलं आहे. त्याला काय करतात? कर्षयंतः. आता ह्या शब्दाबद्दल थोडेसे मतभेद आहेत बरं का. कर्षयंतः, तर काहींच्या मते हा श जो लिहिला आहे पुस्तकामध्ये तो बरोबर आहे, आणि काहींच्या मते तो षटकोनातला श पाहिजे, कर्षयंतश. पण माझ्या मते जो लिहिला आहे तोच बरोबर आहे. कारण ह्याचा अर्थ आहे कृश करतात.
अशक्त करतात, दुर्बल करतात. कर्षयंतच कुणाला? शरीरस्थं भूतग्रामं कर्षयंती. शरीरात असणाऱ्या पंचमहाभूतांच्या समुदायाला ते कृश करतात, दुर्बल करतात, अशक्त करतात, वीक करतात. दे विकन. त्यामुळे ते कमी 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 हलके करत जातात. आणि त्याचबरोबर मलासुद्धा मी कुठे आहे? अंतःशरीरस्थम. आता वरती होता शरीरस्थम आणि त्या शरीराच्या अंतर्यामी वसलेला मी. मायच्या एव अंतःशरीरस्थम. आणि अंतर्यामी वसलेल्या मालासुद्धा ते दुर्बल समजतात. त्यांना तू काय समज अर्जुना? तान विद्धी असुर निश्चयान. निश्चयाने त्यांना तू असुर आहेत हे समज. ते आसुरी प्रवृत्तीचे, दुष्ट दानव प्रवृत्तीचे लोक आहेत हे तू निश्चितपणाने ओळखून राहा बरं का अर्जुना, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आता बघा, आपण सात्विक, राजसिक, तामसिक अशा 3 लोकांची वर्णनं ऐकतोय. त्यांच्या आता देवता आपण पाहिल्या, त्यांची तपश्चर्या कशी असते हेही पाहिलं. आणि त्यांच्या तपश्चर्येमुळे काय होतं? शरीर दुर्बल. आणि आपण बघतोच व्यवहारात सुद्धा, अति काहीतरी क्लेश देऊ नका शरीराला. उपवास करणं अतिशय चांगले. एक महत्त्वाची गोष्ट आपल्या बरोबर शेअर करते की उपवासामुळे आत्मबल वाढतं, इंद्रिय संयम वाढतो. इंद्रियांना जी स्वैर भटकण्याची सवय लागली आहे ना, आठवड्यातला 1 दिवस म्हणा, 15 दिवसातनं म्हणा, त्या शरीराला उपवास पाहिजे. त्यामुळे शरीराला एक लघुत्व येतं. लघुत्व आलं की आरोग्य येतं. लघुत्वम आरोग्य, मलौलुपत्वम, अलौलुपत्वम. त्यामुळे अशा गोष्टी होत जातात. त्यामुळे उपवास हा अधूनमधून आवश्यक आहे. पण उपवासाचं दुसरं टोक गाठू नका की ज्या उपासामुळे शरीराला क्लेश होत आहेत, मग डोकं दुखतं आहे, मग चक्कर येते, मग घरातली कामं होत नाहीत. असा उपवास काय उपयोगाचा? असा उपवास नको. त्यामुळे शरीर हलकं झालं पाहिजे, पण मन अधिक प्रसन्न, अधिक टवटवीत, अधिक ताजंतवानं असेल. काम करण्यासाठी उत्साह, प्रेरणा जर का मिळणार असेल तर तो उपवास लाभदायक आहे. असे उपवास करायचे नाही आहेत की सगळ्यांना धारेवर धरून, घरच्यांना त्रास देऊन असा उपवास करून आणि त्या आत्मारामाला सुद्धा क्लेश द्यायचे नाही आहेत. उपवास असा करायचा की मन अतिशय प्रसन्न राहायला पाहिजे. त्यामुळे असे आता बघा, आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नवरात्राचे उपवास करतात. एवढे म्हणजे परदेशाचे दौरे करतात, पण कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा, कंटाळा, जांभया दिसतात का? अजिबात नाही. उलट जास्त उत्साह संपन्न असा उपास पाहिजे खरं म्हटलं तर. किंवा आत्तासुद्धा प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वी 11 दिवस त्यांनी उपवास केला, गार पाण्याने स्नान केलं किंवा खाली जमिनीवर झोपणं. हे सगळं काय आहे? तर हे मन प्रसन्न राहतं. त्याच्यामुळे एक आत्मबल वाढतं आणि आपल्याकडनं उत्तम कार्य घडण्याची एक हमी मिळते भगवंतांना. त्यामुळे असे उपवास करावे. पण शरीराला क्लेश देणारे, शरीर उगीच अशक्त करणारे किंवा अंतरात्म्याला त्रास देणारे असे कुठलेही घोर तपश्चर्या, उपवास, व्रतवैकल्य करू नयेत. जितकं आनंददायी होईल तेवढेच उपवास करावे असंही याच्यात सांगितलं आहे. तान विद्धी असुर निश्चया, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आणखीन एक सांगितलेलं आहे. पुढे भगवंत काय म्हणतात ते बघूया, कारण पुढचा श्लोक आणखीन महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या पुढचे तर सगळेच महत्त्वाचे श्लोक आहेत. खरं म्हटलं तर प्रत्येकच श्लोक महत्त्वाचा आहे. काय म्हणतात भगवंत 7व्या श्लोकात? आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आहारस्त्वपि, आहारस्तु अपि, आणि अपि म्हणजे सुद्धा, आहारसुद्धा किंवा सगळ्याच 3 त्रिविधो भवति प्रियः. 3 प्रकारचे आहार, जशी जशी तुमची श्रद्धा असेल तशा तशा लोकांना तसे तसे आहार प्रिय असतात. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. आणि त्याचप्रमाणे आहाराप्रमाणेच, आहार एक आपल्या जिव्हाळ्याचा विषय, जवळचा विषय म्हणून त्याचा पहिला उल्लेख केला आहे. पण त्याच जोडीला यज्ञस्तपस्तथा दानस,
त्यामुळे यज्ञ आहे, तप आहे आणि दान आहे. यांचे सुद्धा तेषां भेदमिमं शृणु. त्यांच्यामध्ये सुद्धा 3-3 प्रकार आहेत. आणि ते 3 प्रकार आपल्या अतिशय परिचयाचे आहेत. फक्त आपल्याला हे माहिती नाही आहे की याच्यावर त्या माणसाची मनोवृत्ती ठरत असते. पण आपल्याला जगात अशा वेगवेगळ्या प्रकारची लोकं भेटतातच, किंवा आपल्यामध्ये सुद्धा असे हे तिन्ही विकार कधीकधी असू शकतात. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण आणखीन जाणून घेणारच आहोत. बघूया आता ह्या श्लोकाबद्दल. आहारस्त्वपि सर्वस्य. माणसाची मनोवृत्ती आहे ना, ती आहारावर खरं तर ठरत असते. म्हणजे बघा यज्ञ म्हणजे काय येतं, देवतांच्या प्रित्यर्थ जो केला जातो त्याला यज्ञ असं म्हणतात. यज्ञ ह्या शब्दामध्ये धातू कुठला आहे तर यज धातू आहे. आता आपल्याला काय वाटतं, यज्ञ आणि होम आपण समानार्थी वापरतो. तसं नाही आहे, थोडासा भेद आहे. यज्ञामध्ये यज धातू आहे आणि होमामध्ये हू धातू आहे. हूवरनंच हवन शब्द आलेला आहे किंवा होम शब्द आलेला आहे त्याच्यावरनंच. आता यज्ञ करायचा तर यज्ञ हा उभं राहून केला जातो आणि शेवटी वषटकाराचा प्रयोग केला जातो. तर होम हा बसून केला जातो, बसून हवन केलं जातं आणि शेवटी स्वाहाकार केला जातो. असा त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये भेद आहे. वस्तुतः हे दोन्ही यज्ञच आहेत आणि आपल्या स्वामित्वाचा त्याग म्हणजेच यज्ञ आहे. त्यामुळे यज्ञ असे अनेक प्रकारचे यज्ञ आपण मध्ये बघणार आहोत. पण आत्ता आपला विषय आहे सात्विक, राजसिक आणि तामसिक यज्ञ म्हणजे काय. आता हे सगळं बघताना आपण आहार बघणार आहोत, यज्ञ, दान आणि तप हेही बघणार आहोत. आणि हे सगळं करताना आणखीन आपण त्याच्यातली व्यावहारिक ज्या गोष्टी असतात त्याही बघणार आहोत. आता आहार कसा असावा, आता प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. एवढी जगात माणसं आहे पण कुणाची 2 व्यक्तींची आवड कधीच सारखी नसते. मग आता आपला आहार योग्य आहे हे कशावरनं खरं तर ठरवायचं. बघा, आधी आपण थोडंसं जनरल बोलूया आणि मग स्पेसिफिक बोलूया. आधी जनरल बोलूया की बघा, पहाटे उठल्यानंतर, आधी पहाटे उठायचं बरं का. आधी सात्विक मनोवृत्तीचे लोक आहेत ते नेहमी पहाटे उठतात. पहाटे उठल्यानंतर तुम्हाला अतिशय ऊर्जा, अतिशय उत्साह, अतिशय चैतन्य वाटत असेल तर तुमचा आहार योग्य आहे. जर उठल्या उठल्याच आळस आहे, जांभई आहेत, पुन्हा पडावंसं वाटतंय किंवा कंटाळा आलाय, काही अंगात त्राणच नाही असं वाटत असेल तर काहीतरी समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकतंय. तुम्हाला जर उत्साह वाटतंय तर तुमचा रात्रीचा आहार व्यवस्थित झालेला आहे. आणि खरंच आहे, भोजन झाल्यानंतर 1.5 तासाचा जो समय आहे, वेळ जो आहे, तो अन्न पचवण्यासाठी ऊर्जा खर्च होत असते. आणि नंतर जे आपण अन्न सेवन केलं आहे त्याच अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे जेवणानंतर कधीकधी सुस्ती आणि आळस येतो. पुन्हा ऊर्जा तयार करण्यासाठी अन्नाची पुन्हा आवश्यकता भासत असते. आणि मात्र आता पुन्हा पुन्हा काही सारखंच काही खातच बसायचं नाही आहे. मग आता हेच अन्न पुरवण्यासाठी, हीच ऊर्जा जास्तीत जास्त आपल्या शरीरामधनं बाहेर पडण्यासाठी मग अन्न कसं सेवन केलेलं असावं. खूप अन्न शिजवलं असलं तर त्याच्यातलं जवळजवळ 50% एन्झाईम्स हे ऊर्जा तयार करण्यातच नष्ट होतात. पण जर का तुम्ही अनकुक्ड फूड घेतलं, जर का रॉ फूड घेतलं, जर का कच्चं अन्न म्हणजे घेतलं तर मात्र ते जिवंत अन्न असतं. थोडासा वेगळा विषय बोलते पण ह्या शब्दाला अनुसरूनच आहे म्हणून थोडं मी हे स्वातंत्र्य घेते, ही मुभा घेते मी तुमच्याकडनं. हे जिवंत अन्न आहे जास्ती. आणि खरंच आहे, मी तर नेहमीच असं, माझं एक नेहमीचं आवडीचं वाक्य असं आहे की परमेश्वराने जे बनवले ना ते आपल्यासाठी उत्तमच आहे. नैसर्गिक स्वरूपात जे आपल्याला देतोय भगवंत ते आपल्यासाठी खरं तर पुरेसं आहे. थोडे त्याच्यावर संस्कार करायला पाहिजे. काही आपण गहू नुसते खाऊ शकत नाही. मग त्या गव्हाचं पीठ करावं लागतं, त्याच्यात काही मीठ मसाले घालावे लागतात, त्याला रुची आणावी लागते. हे सगळे संस्कार त्याच्यावर करावे लागतात. पण माणसाने काय केलं आहे, परमेश्वराच्या निर्मितीमध्ये ढवळाढवळ करून गोंधळ निर्माण केलेले आहेत. मग त्यापेक्षा असं करावं की 50% कुक्ड फूड, शिजवलेलं अन्न, आणि 50% कच्चं अन्न
असं तर करूच शकतो आपण, अशी विभागणी करू शकतो. आणि त्यामुळे काय होतं, अधिक ऊर्जा, अधिक चैतन्य, अधिक उत्साह आपल्याला प्राप्त होतो. आणि शरीराचं यंत्र उत्तम चालण्यासाठी त्याच्यात वंगणसुद्धा हवंच ना. वंगण हवंच, त्यामुळे त्याला इंधन पाहिजे, काहीतरी तेल तूप याचा पुरवठा झालाच पाहिजे. आणि म्हणून बघा ना, आपण साधं गाडीमध्ये पेट्रोल भरतो, ते सुद्धा उत्तम पेट्रोल असावं असा आपला आग्रह असतो. जर का खराब कुठल्या तरी चुकीच्या पेट्रोल पंपावर चुकीचं पेट्रोल भरलं, तर गाडीची कंडिशन हळूहळू कमी कमी खालावत जाते. मग हे शरीर नाही का यंत्र? मग या शरीरामध्ये चुकीचं इंधन भरणार का तुम्ही? नाही ना. चुकीचं इंधन भरायचंच नाही. उत्तम इंधन आहे आणि ते आपल्याच हातात आहे. आपल्याच हातात आहे. त्यामुळे 50% शिजवलेलं आणि 50% कच्चं असं तर आपण करू शकतो, किंवा काही पोर्शन तरी असा करता येईल. आणि म्हणून बघा ना, आणि मग हेल्थ हा शब्द आलाय कशावरनं? होल या शब्दावरनं आलाय. हेल्थ आणि होल ह्याच्यावरनंच हे सगळं आहे. त्यामुळे जेवणातला काही भाग भाज्या, फळं, सुकामेवा, कडधान्य ह्यांनी भरलेला असावा. आणि पचनशक्ती जर का उत्तम असेल, तर नष्ट झालेले एन्झाईम्स पुन्हा लगेच तयार होतात. आणि अशा उत्तम चौरस आहाराने सुस्ती येत नाही, आळस येत नाही, जांभया येत नाही, उलट उत्साह वाटतो, ऊर्जा वाटते, चैतन्य वाटतो. आणि हलकं शरीर हा अध्यात्म मार्गावरचा अतिशय एक उत्तम अशी उपलब्धी आहे, उत्तम असं साधन आहे. आणि ते साधन त्या साधकाला पुढे आणि ऊर्ध्व दिशेकडे नेतं. जायचे कसल्या माध्यमातनं? शरीराच्याच माध्यमातनं. आणि शरीराची रोज झीज होत असते. मग ती झीज भरून काढण्यासाठी अन्न हवंच. पण ते कसं हवं? तर ते उत्तम अन्न हवं. म्हणजे बघा ना, ह्या उत्तम अन्नासाठी आपल्याला सात्विक आहार घेतला पाहिजे. आता सात्विक आहार म्हणजे काय ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि हे सात्विक अन्न घेताना जसं आहाराला महत्त्व आहे, तसंच पाण्याला सुद्धा आपण महत्त्व देणार आहोत बरं का. पाणी हा विषय तर अतिशय, म्हणजे त्याच्यावर तर मी कितीही वेळ बोलू शकते. पाणी जसं आहार आवश्यक आहे, म्हणजे कुक्ड फूड म्हणा, अनकुक्ड फूड म्हणा, रॉ फूड म्हणा, हे तर घ्यायचंच आहे. पण पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे नुसत्या पाण्यावर सुद्धा तुम्ही एक दिवस राहू शकता. मग त्याच्यात लिंबू पाणी घ्या, किंवा कुठल्या फळांचं रस घ्या, सरबत घ्या. पण पाणी अतिशय आवश्यक आहे शरीराला. कारण हे शरीर आधी पाण्यापासून बनलेलं आहे, पाण्याचं बनलेलं आहे आणि पाण्यातच विलीन होणार आहे. ही तर एक गोष्ट झाली. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आज आपल्यापाशी बोलणार आहे, की पाणी हा असा घटक आहे की पाण्याला स्मरण असतं. वेगळं वाटतंय ना वाक्य तुम्हाला? वेगळं वाटतंय वाक्य, की पाण्याला आठवण आहे. पाणी सगळं लक्षात ठेवतं. पाण्यामधलं जे अणुपरमाणूंची जी रचना आहे, संरचना आहे, ती व्यवस्थित होण्यासाठी पाण्यावर संस्कार करावे लागतात. पूर्वी तांब्या पितळ्यांचे मोठे कळशा, हंडे, घागर असं असायचं. आणि त्याच्यामध्ये 3-3 दिवस पाणी अतिशय स्वच्छ राहायचं. उलट रादर की आज भरलेलं पाणी 2 दिवसांनी प्यायलं तर त्याच्यामध्ये ते सगळे गुणधर्म उतरतात, त्या धातूचे गुणधर्म त्याच्यामध्ये उतरतात. आणि ते एक प्रकारचं जंतुनाशकसुद्धा आहे. आज आपण जर का प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये पाणी भरत असू तर ते चुकीचं आहे. शक्यतो धातूच्या भांड्यामध्ये पाणी भरावं, किंवा मातीच्या माठामध्ये पाणी भरावं. आणि त्यातल्या त्यात जर शक्य असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा चांदीच्या भांड्यामध्ये, चांदीच्या तांब्यामध्ये पाणी निश्चितच त्याच्यातलं प्यावं. म्हणजे आपोआप शरीरशुद्धी होते. आणखीन एक गोष्ट बोलणार आहे, की आत्ताच मी म्हटलं की पाण्याला आठवण असते. पाणी हे स्मरणशील आहे. आणि म्हणूनच या नद्यांच्या काठावर जे ऋषीमुनींनी जी तपश्चर्या केली आहे, त्यांनी जे मंत्र म्हटलेले आहेत, त्या मंत्रांचा परिणाम त्या शेजारूनच वाहणाऱ्या नद्यांवर झाला आहे. आणि म्हणून या ऋषींनी म्हटलेल्या मंत्रांमुळे ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे. अभिमंत्रित शब्द आपण ऐकला आहे, किंवा अगदी लहानपणी गोष्टीमध्ये मंतरलेलं पाणी वगैरे ऐकलेलं आहे. पण खरंच पाणी हे अभिमंत्रित करता येतं. आपल्या घरातलं पाणीसुद्धा
आपल्या घरातलं पाणी भरतानासुद्धा जर का तुम्ही शुद्ध भावनेने काहीतरी उत्तम उच्चारणाने उत्तम स्तोत्र गायनाने जर का पाणी भरलं तर ते पाणी ते आठवण ठेवतं आणि ते पाणीच मुळी संस्कारित होतं आणि ते पाणी प्यायल्यानंतर शरीरशुद्धी होते आणि विचारांची सुद्धा शुद्धी होते. मग आपल्या कुटुंबियांना आपल्या घरातल्या लहान मुलं बाळं नातवंडांना कुठे संस्कार वर्गाला पाठवण्याची गरजच नाही. पाण्यातून आणि अन्नातूनच आहारातूनच हे संस्कार होत असतात. म्हणून काळजी घ्यायची आहे ती पाण्याची, काळजी घ्यायची आहे ती अन्नाची. बास, दॅट्स ऑल. एवढं जरी केलं तरी आपले कुटुंबीय घराशी बांधलेले राहतील आणि अयोग्य अनिष्ट गोष्टींपासून दूर राहतील. त्यामुळे आहार आधी सांभाळला पाहिजे. आहार शुद्ध सत्वशुद्धी. आहार शुद्धी असेल तर सत्वाची सुद्धा शुद्धी होते आणि पुढचं सगळंच अतिशय सुयोग्य रीतीने होऊ शकतं असंही म्हणता येईल. असं हे आहाराचं एक मोठं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आणखीन थोडंसं बोलणार आहे की ह्या शरीरामध्ये कधीकधी रोगही होतात ना. या शरीरामध्ये कधीकधी व्हायरस शिरतात किंवा कधीकधी रोगजंतू शिरतात. मग त्याच्यासाठी काय आहे तर प्रकृतीचे आधी नियम जाणून घ्यायला पाहिजे. आम्ही काय केलं आहे, जसं इथे वर्णन आहे, शास्त्रविधीला झुगारून जो काम करतो त्याची कशी अधोगती होते. आम्ही काय केलेलं आहे, प्रकृतीच्या नियमांनाच आम्ही झुगारून देतो. पण ते जर का नीट जाणून घेतले आणि त्याप्रमाणे वागलो ना आपण तर रोगच होणार नाहीत. रोग प्रतिबंधक शक्ती आमच्या शरीरातच आहे. WBC म्हणजे सैनिक पेशी आहेत. या उत्तम रीतीने जर का कार्यरत असतील, ॲक्टिव्हेट असतील तर कुठलाही रोग होणार नाही. डिसीज इम्पॉसिबल असं म्हटलेलं आहे खरं तर. त्यामुळे तुमच्या इच्छेविरुद्ध कोणतीही बाह्य शक्ती तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेशच करू शकणार नाही. कारण तुमचं आरोग्य बिघडवूच शकत नाही. कारण जर का परमेश्वर तुमच्या बाजूनी असेल आणि प्रकृती तुमच्या पाठीशी असेल तर कोणीही रोगजंतू प्रवेश करू शकणार नाहीत. पण माणसांनी अज्ञानाने म्हणा किंवा अहंकाराने म्हणा हे रोग ओढवून खरं तर घेतलेले आहेत. या रोगाचं मूळ कारण शोधून जर का त्याच्यावर घाव घालायचा ठरवला तर हळूहळू करत करत ही जी रोगांची जी भिंत निर्माण केली ना, आरोग्य आणि आपल्यामध्ये जी रोगांची भिंत आहे, हळूहळू काय करायचं, रोज एक वीट त्याच्यातली काढून टाकायची. रोज एक वीट काढून टाकली की भिंतच शिल्लक उरणार नाही आणि भिंतीची सावलीसुद्धा पडणार नाही. रोग ही आपल्यावर पडलेली सावली आहे खरं म्हटलं तर. खरं सांगू का, निरोगी राहणं हा आपला स्थायी भाव आहे आणि आजारी पडणं हीच विकृती आहे. कारण आपण कोण आहोत माहितीच आहे आपल्याला. सोहम, अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्माला आजारी पडण्याची मुभाच नाही आहे. मग मी का आजारी पडेन? नाही, आजारीच पडायचं नाही आहे. आणि खरंच आहे, रोग कधीही बॅक्टेरिया, जर्म्स, व्हायरस, पोल्युशन यांनी होत नाही. तर तो खरं तर आतूनच येतो. सायकोसोमॅटिक सगळे रोग आहे असं म्हणतात. आपली इम्युन सिस्टीम जर का पॉवरफुल असेल तर रोग होणारच नाही. मग चहा, कॉफी, सिगरेट, दारू, व्यसनं ही सगळी जर का सोडून दिली आणि जर का आपण निरोगी निरामय आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य आहे. प्रत्येकाला शक्य आहे. आपण काय करतो, वातावरणाला दोष देतो. पण आरोग्य हे सुद्धा आतूनच उमलत असतं. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. देहामध्ये आरोग्य नांदतं ह्याच्यासारखं दुसरं भाग्यच नाही हो. खूप पैसे आहेत, मोठा बंगला आहे, हवेली आहे, अगदी नोकर चाकर, गाद्या गिरद्या, पदार्थ भरपूर आहेत, पण खाताच येत नाही, झोपताच येत नाही, काहीच करता येत नाही. मग काय उपयोग तेवढ्या सगळ्या? त्यापेक्षा काही नाही आहे माझ्याकडे, अगदी खायला कोंडा आणि निजेला धोंडा असला तरीसुद्धा तो माणूस भाग्यवान किंवा तो श्रीमंत असंही म्हणता येईल. एक स्टीव्ह जॉब्सचं वाक्य आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्टीव्ह जॉब्स अतिशय बिलेनियर असा माणूस होता, उद्योगपती आहे. त्यांनी म्हटलेलं आहे
की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकता, भाड्याने घेऊ शकता, माणसं नेमू शकता. यू कॅन हायर समवन टू ड्राईव्ह युअर कार, टू मेक मनी फॉर यू, बट यू कॅनॉट रेंट समवन टू स्लीप ऑन युअर डेथ बेड. तुमच्या मृत्यूशय्येवर झोपण्यासाठी तुम्ही कुठलाही माणूस नियुक्त करू शकत नाहीत. लाईफ कॅनॉट बी फाउंड वन्स लॉस्ट. एकदा आयुष्य हातातनं गेलं की गेलंच, परत मिळवता येत नाही. स्टीव्ह जॉबसारखा अतिशय धनाढ्य अब्जपती असं म्हणतोय, आणि किती लवकर, किती अल्प वयामध्ये तो गेला. आणि त्याची ही खंत आहे की तुमच्या डेथबेडवर तुम्ही कुणाला भाड्याने की माझ्यासाठी मी तुला 1,00,000 रुपये पगार देतो, माझ्या मृत्यूशय्येवर झोप. शक्य नाही. ज्याचं त्याचं नशीब. आणि तुम्ही काय वापरताय? तुमचं घर किती किती कोटींचं, किती अब्जावधी रुपयांचं, ह्याला किंमत नाही आहे. तुमच्या हातावर कुठलं घड्याळ आहे? अगदी साधं 50 रुपयाचं घड्याळ आहे का 5,00,000चं घड्याळ आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही. कारण वेळ शेवटी एकच दाखवणार आहे, आणि तुमची वेळ भरली की तुम्हाला जावंच लागणार आहे. त्यामुळे ह्याला काहीच अर्थ नाही आहे. किंवा तुम्ही प्लेनमधनं कुठल्या क्लासनी प्रवास करताय, बिझनेस क्लास आहे, फर्स्ट क्लास आहे का इकॉनॉमी क्लास आहे, ह्याला काहीच अर्थ नाही आहे. प्लेन क्रॅश झालं की सगळेच, मग तिथे बिझनेस क्लासच्या लोकांना अधिक काही सुविधा मिळतात असं नसतं. अशा कुठल्याच गोष्टी नाही आहे. त्यामुळे आपलं आरोग्य आपल्याच हाती. आणि म्हणून तर भगवंत इथे इतक्या तळमळीने आपल्याला सांगतात, आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदम इमं शृणु. अजून थोडंसं बघूया त्या आहारावर आणि यज्ञ दान तप ह्याच्यावर अजून थोडंसं बोलूया, आणि मग पुढचा श्लोक बघूया. आता बघा, यज्ञ बघितला आपण, आणि तर तप म्हणजे काय, तपाची व्याख्या पण आपण पाहिली, दानाची पण मागच्या वेळेला पाहिली. आता ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना थोडंसं आहाराविषयी आणखीन बोलते, आणि पुढच्या भागामध्ये आणखीन आपण जास्त बोलणार आहोत. आता सात्विक श्रद्धा जर का तयार व्हायला पाहिजे असेल, आत्ता नाही आहे समजा आमच्याकडे, आम्हाला आवडतच नाही सात्विक जेवण, ते मिळमिळीत काय दूध भात आणि भेंडीची भाजी, चांगलं चमचमीत जेवायला पाहिजे. पण जर खरंच तुम्हाला परमेश्वर प्राप्तीची खरी ओढ असेल, खरी तळमळ असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची, ती म्हणजे आहारामध्ये बदल करायचे. आहारामध्ये बदल म्हणजे हळूहळू, आणि एकदम नाही, ड्रॅस्टिक चेंज होणारच नाही आहे. एका दिवसामध्ये क्रांती कधीच होणार नाही आहे. तर हळूहळू बदल करायचे. आणि दैवी संपत्तीचं लेणं जर का तुम्हाला खरंच धारण करायचं असेल, तर सात्विक श्रद्धा पाहिजे. आणि मग आपण जे अन्न सेवन करतो त्याच्यावर आपला स्वभाव ठरत असतो. आरोग्य कशामुळे बिघडतं हो? बिघडतं तरी कशामुळे? तर 2 बहिणींमुळे आमचं आरोग्य बिघडतं. आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मानसिक चिंता, आणि व्याधी म्हणजे शारीरिक त्रास. आधी येते आणि मग व्याधी होते. आत्ताच बोललो ना आपण, सगळे आजार जे आहेत ते मनोकायिक आहेत. मन आणि शरीर ह्याचा जो एकत्रित संयोग आहे त्याच्यामुळे सगळे आजार होतात. आणि मनाने जो लवकर खचतो तो निरोगी राहू शकत नाही. किंवा उलटंही म्हणा, शरीर ज्याचं भक्कम आहे त्याचं मनही भक्कम होतं. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असंही म्हणता येईल. त्यामुळे आपल्याला दोन्ही साधायचे. मन उत्तम खंबीर पाहिजे आणि देह खणखणीत पाहिजे. मग काय करायचं? तर आहार सुधारायचा. नाहीतर ह्या जगात आपला निभाव लागणं शक्यच नाही आहे. शक्यच नाही आहे. धकाधकीचा मामला कोण पुसे अशक्ताला. अहो, हे धकाधकीचं जग आहे. सगळं काही रोझी पिक्चर नाही आहे. सगळीकडे काही नुसतं सुख, समृद्धी, साम्राज्य असं नसतंच. जगामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये कलह आहे, संघर्ष आहे, दुःख आहे, क्लेश आहेत, वेदना आहेत. ह्याच्यातूनच आपल्याला वाट काढायची, ह्याच्यातूनच मार्ग काढायचा आहे. त्यामुळे हा धकाधकीचा मामला कोण पुसे अशक्ताला. तुम्ही म्हणाल, मी असाच, मी बिचारा, मी अशक्त, मला व्याधी झाली आहे, मी आजारी. अहो, कोण विचारणार तुम्हाला? तुम्ही खंबीर राहा तर सगळं बरोबर जमणार आहे. त्यामुळे ह्या जगात आपणच आपल्याला सबळ करायचे. पाहिलं होतं ना मागे आपण, उद्धरेदात्मनात्मानं, सगळ्याच दृष्टीने.
आपला शारीरिक विकाससुद्धा आपण साधायचा आहे आणि शरीराबरोबर मनालासुद्धा सुदृढ करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे? नुसताच आहार सुधारून उपयोग नाही, तर नियमित व्यायाम पाहिजे आणि म्हणजे आहार पाहिजे, विहार पाहिजे, निद्रा पाहिजे, काम पाहिजे. सगळ्या गोष्टी जर आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा परवाच आपण मागच्याच भागात बोललो होतो की तुम्हाला मोकळं राहायचं आहे का, तुम्हाला स्वतंत्र राहायचं आहे का, तर तुम्ही स्वतःला बांधून घ्या. तुम्हाला हे कॉन्ट्राडिक्टरी वाटलं होतं, पण त्याच्यावरही आपण बोललो होतो की खरंच आहे, तुम्ही जितके बांधून घ्याल तितके स्वतंत्र राहाल. दिवसाचे सुद्धा प्रत्येक क्षण आणि क्षण ह्याचा हिशोब आपणच आपल्याला विचारायचा. दुसऱ्या कोणी विचारलेलं आपल्याला आवडत नाही, की काय केलंस दिवसभर असं कोणी विचारलं तर आपल्याला राग वाटतो, काय मी झोपा काढते का असं वाटतं आपल्याला. असं नाही, पण आपण आपल्याला खंबीरपणाने विचारायचे. आपल्या देहाला आपण झिजवायचे, थोडे क्लेश द्यायचे, थोडे कष्ट द्यायचे, पण त्याला तयार करायचे. कुठेही कसंही राहायची तयारी पाहिजे. नाही तर मला बिसलेरीशिवाय होतच नाही, मला पाणी बाधतं किंवा मला हे असलं काही नखरे नको, कुठलेही चोचले नको. शरीर खणखणीत आणि मन एकदम खंबीर पाहिजे. मग आता त्याच्यासाठी काय करायचं ते आपण पुढच्या भागात तर निश्चितच बघणार आहोत. व्यायाम, निद्रा, आहार या सगळ्याचा समन्वय साधला तर आपल्या दिवसाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षणाचा हिशोब आपण आपल्यालाच रात्री झोपताना द्यायचा की आज मी काय काय केलं आणि किती गोष्टी आपण वाया घालवल्या आणि किती गोष्टी सार्थकी लावल्या. आणि असं जर का आपलं जीवन आपण बांधून घेतलं, आपला दिवस जर का बांधून घेतला, तर एक थोडंसं धाडसी विधान करते आहे की आपल्याला असं म्हणता येईल की माझ्या दिवसाला 25 तास आहेत. खरं तर प्रत्येकाला 24 तासच दिलेले आहेत. कुणाला झुकतं माप दिलेलं नाही. कोणी मंत्री आहे, कोणी पंतप्रधान आहे किंवा कोणी राजा आहे म्हणून त्याला काही जास्त देत नाही परमेश्वर. सगळ्यांच्या दिवसाला 24च तास आहेत. पण तरीसुद्धा ही मोठी लोक असं म्हणतात की खरंच आहे, बिझी मॅन हॅज ॲम्पल टाईम बट लेझी मॅन त्याच्याकडे वेळच नसतो. त्याच्याकडे लेझी मॅन हॅज नो टाईम, त्याच्याकडे वेळच नसतो, कारण तो आळसातच वेळ घालवतो. पण अतिशय व्यस्त माणूस असतो तो म्हणतो हो माझ्याकडे वेळ आहे, कारण त्यांनी तो दिनक्रम बांधून घेतलेला आहे. म्हणजेच आपल्या दिवसाला जरी 24 तास असले तरी 25वा तास आपण निर्माण करायचं आहे. निर्माण करू शकतो कशाने, तर तपश्चर्येने. तपश्चर्या करण्यासाठी मन खंबीर हवं. मन खंबीर होण्यासाठी आहार उत्तम हवा. म्हणजे एक आहार उत्तम असला तर पुढचं सगळं हळूहळू जमायला लागतं. आहारातून मन छान होणार आहे, मग यज्ञ दान तप हे सगळं साधत जाणार आहे आणि मग आपल्याला त्या परमपदापर्यंत पोचता येणार आहे. आपलं ठरलंच आहे, जायचं आहे कुठे, पोचायचं आहे कुठे, अल्टिमेट डेस्टिनेशन आमचं काय आहे, तिथपर्यंत. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं भगवंतानी जे सांगून ठेवलं आहे त्या पदापर्यंत पोचायचं असेल तर हा 17वा अध्याय आपल्याला अतिशय मार्गदर्शक आहे. पण ह्याच्यामध्ये सिद्धांत नाही सांगितले, ह्याच्यामध्ये तत्त्वज्ञान नाही सांगितलेलं. उलट ह्याच्यातमध्ये आचरणाच्या टिप्स दिलेल्या आहेत. आपल्याला छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत. पण या छोट्या छोट्या टिप्स जर का आपण मनापासून पाळल्या, म्हणजे बघा ना, मोठी लोक फार मोठी काही कामं करतात असं नाही आहे, तर आपण जी कामं करतोच तीच कामं जरा वेगळ्या पद्धतीने करतात. मग आपणही काही सोडायचं नाही आहे, काही नवीन काही करायचं नाही आहे, पण रोजचीच कामं जरा वेगळ्या पद्धतीने करून पाहूया ना. म्हणजे आपल्याला भरपूर वेळ मिळेल, भरपूर अभ्यास करता येईल आणि परमेश्वरापर्यंत पोचता येईल. हीच प्रार्थना आपण त्या भगवान योगेश्वराच्या चरणी करूया आणि आज इथेच समारोप करूया. हे 3 किती श्लोक झाले तेवढे म्हणते आणि प्रार्थना म्हणूया आपण. श्लोक किती झाले? यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः
दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्या सुरनिश्चयान् आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. असे आज 4 श्लोक झाले, म्हणजे एकूण 7 श्लोक झालेत. आता मुद्दामच मी इथे थांबले, कारण 8वा 9वा आणि 10वा श्लोक आहाराविषयी आहे. आणि पुढच्या भागामध्ये हे 3च श्लोक घेणार आहोत. पण हा 3 श्लोक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पुढचा भाग ऐकायला विसरू नका. आणि असंच दर सोमवारी किंवा तुमच्या सोयीने नंतरसुद्धा बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या या धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे या माध्यमातून हा विचार आणखीन लोकांपर्यंत पोचवण्याचा अधिकाधिक आपण प्रयत्न करूया. आणि प्रार्थना म्हणूया आणि समारोप करूया. ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.